त्यांच्यावरती जो खंडणीचा खोटा गुन्हा दाखल झाला होता त्या संदर्भात खरं तर आम्ही तपास कुठपर्यंत आला, काय त्या गुन्ह्यासंदर्भात पोलीस स्टेशनने कारवाई केली, त्यासाठी आम्ही शिष्टमंडळ खरं तर माननीय अवतार साहेब यांना भेटून आमची काही शंका खरं तर विचारल्या। याच्यामध्ये जनतेला आम्हाला हे सांगायचे की देवराम लांडे यांचे असणारे पुत्र अमोल लांडे सरपंच, माजी सरपंच केवळ यांनी संजय साबळे यांना 24 फेब्रुवारीला मेसेज पाठवला होता। तो मेसेजमध्ये असं म्हणलं, संजू तुला प्रॉब्लेम काय आहे, प्रत्येक वेळेस चुकीच्या पोस्ट आणि कमेंट करत बसतो, दुसऱ्यावर वाईट बोलायचा तुला कोणी अधिकार दिला, एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीवर बदनामीकारक मजकूर टाकल्यावर गुन्हा दाखल होतो, याचं भान ठेव, आपलं शिक्षण झालं याचा चांगला वापर कर, PhDचं ॲडमिशन घेतलं म्हणजे आकाशात जाऊ नको, मी सुद्धा PhD करतो आहे, तुझ्यावर कायदेशीर ॲक्शन घेणार आहे आम्ही आता, अशा प्रकारचा मेसेज पाठवला। त्याचबरोबर संजूला अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी फोन केलेले, धमकीचे फोन केलेले, याचासुद्धा तपास होणे कामी आम्ही खरं तर पोलीस स्टेशनला विनंती केलेली आहे। म्हणजे हा पूर्वनियोजित कट होता आणि तो कट करूनच खोट्या गुन्ह्यामध्ये प्राध्यापक संजय साबळे यांना खरं तर अडकवलेलं आहे। हे सुद्धा दखलपात्र आहे, याचीसुद्धा पोलीस स्टेशनसुद्धा नोंद घेणार आहे, पोलीस प्रशासन मदत करील, परंतु समाजाने सुद्धा या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि असा खोट्या गुन्हा दाखल करणाऱ्याला आणि एका सुशिक्षित आदिवासी तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्याला धडा शिकवण्यासाठी बाकी सर्व समाज बांधवांनी मदत करावी, अशा प्रकारचं आवाहन या निमित्ताने करत आहे।